मित्रांनो, आजची ही हादरवून टाकणारी घटना ऐकण्याआधी या व्हिडिओला पटकन एक लाईक करा. आजचं आपलं टार्गेट आहे फक्त 100 लाईक्स. ही घटना घडलेली आहे अहमदनगर जिल्ह्यातील भातकुड गावमध्ये. गाव साधं होतं, लोक साधे होते आणि प्रत्येकजण एकमेकांना ओळखत होता. गावात शेती हा मुख्य व्यवसाय होता. सकाळ झाली की लोक बैलगाडी घेऊन शेताकडे निघायचे आणि संध्याकाळी थकून भागून घरी यायचे. गावात एक जुने महादेवाचे मंदिर होते. त्या मंदिराच्या समोरच छोटी बाजारपेठ होती. गावात फारशा सुविधा नव्हत्या, पण लोक आपापल्या आयुष्यात समाधानी होते. याच गावात 34 वर्षांची कविता आपल्या नवरा विजय आणि 10 वर्षाचा मुलगा अथर्व सोबत राहत होती. कविता दिसायला साधी पण खूपच आकर्षक महिला होती. तिच्या चेहऱ्यावर कायम शांतपणा असायचा. गावातल्या अनेक महिला तिच्याशी बोलायला यायच्या. ती घरकामात तरबेज होती. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती घरासाठी राबत असायची. तिचा नवरा विजय हा मेहनती शेतकरी होता. त्याच्याकडे स्वतःची शेती होती आणि त्यासोबतच तो दूध व्यवसाय देखील करत होता. गावात विजयची चांगली प्रतिमा होती. तो शांत स्वभावाचा होता. कुणाशी भांडण नाही, कुणाशी वाईट वागणं नाही. गावातील लोक त्याचा आदर करायचे. सुरुवातीला विजय आणि कविताचं वैवाहिक आयुष्य खूप आनंदात सुरू होतं. दोघे एकमेकांवर प्रेम करायचे. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायचे. अथर्व जन्माला आल्यानंतर तर त्यांच्या आयुष्यात आणखी आनंद आला होता. विजय आपल्या मुलावर खूप प्रेम करायचा. शाळेतून आला की त्याला जवळ घेऊन बसायचा. त्याच्यासाठी खाऊ आणायचा. कविता देखील आपल्या मुलाला जीवापाड जपत होती. पण वेळ जसजसा पुढे गेला तसं विजयच्या जबाबदाऱ्या वाढू लागल्या. शेतातील काम वाढलं. दूध व्यवसायासाठी त्याला गावाबाहेर जावं लागायचं. सकाळी लवकर घरातून निघालेला विजय रात्री उशिरा घरी यायचा. दिवसभर कविता घरात एकटी पडू लागली. सुरुवातीला तिने हे सगळं समजून घेतलं. नवरा घरासाठी मेहनत करत आहे असं मानून ती शांत राहिली. पण हळूहळू तिच्या मनात एकटेपणा वाढू लागला. याच काळात तिच्या आयुष्यात आला 56 वर्षांचा राहुसाहेब जगन्नाथ शिंदे. गावात सगळे त्याला राहुसाहेब म्हणूनच ओळखायचे. तो गावातील श्रीमंत माणूस होता. त्याच्याकडे मोठी जमीन होती. गावात त्याचा दबदबा होता. उसकी बायको काही वर्षांपूर्वी आजाराने मरण पावली होती. त्यामुळे तो एकटाच राहत होता. वय जरी वाढलेलं असलं तरी त्याचा स्वभाव खूप बोलका होता. तो प्रत्येकाशी गोड बोलायचा, लोकांना मदत करायचा आणि म्हणून गावात त्याचा मान होता. कविता आणि राहुसाहेब यांची पहिली भेट गावातील यात्रेमध्ये झाली होती. कविता देवदर्शनासाठी मंदिरात गेली होती. तिथे गर्दीत तिच्या हातातील पिशवी खाली पडली. त्यावेळी राहुसाहेबने ती उचलून तिला दिली. सुरुवातीला फक्त ओळख झाली. नंतर बाजारात भेट झाली की दोघं थोडंफार बोलू लागले. कविता भाजी घ्यायला गेली की राहुसाहेब तिथे उभा असायचा. तो तिची विचारपूस करायचा. कधी म्हणायचा, कविता तुझा नवरा फार मेहनत करतो. तू पण स्वतःची काळजी घेत जा. कधी तिच्यासाठी फळं आणून द्यायचा. सुरुवातीला कविता त्याच्याशी मर्यादेत बोलायची. एक दिवस कविता बाजारातून घरी येत होती. अचानक पाऊस सुरू झाला. रस्त्यावर कुठेच आडोसा नव्हता. त्याच वेळी राहुसाहेबने आपली गाडी थांबवली आणि तिला म्हणाला, कविता बस गाडीत. पाऊस खूप आहे. आजारी पडशील. सुरुवातीला ती संकोचली, पण पाऊस वाढत असल्याने ती गाडीत बसली. त्या दिवशी दोघांमध्ये खूप गप्पा झाल्या. कविता पहिल्यांदाच इतक्या मनमोकळेपणाने कुणाशी बोलली होती. तिने आपल्या आयुष्यातला एकटेपणा त्याच्यासमोर मांडला. राहुसाहेब शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता. त्या दिवसानंतर राहुसाहेब जाणीवपूर्वक तिच्याजवळ येऊ लागला. तो तिला सतत सहानुभूती दाखवायचा. कविता तुझ्यासारखी स्त्री इतकी एकटी राहायला नको. प्रत्येक स्त्रीला प्रेम आणि आधाराची गरज असते असं तो तिला म्हणायचा. हळूहळू कविता त्याच्या बोलण्याला भुलू लागली. तिला वाटू लागलं की विजयपेक्षा राहुसाहेब आपल्याला जास्त समजून घेतो. एक दिवस दुपारी विजय कामासाठी तालुक्याला गेला होता. अथर्व शाळेत होता. कविता अंगणात कपडे वाळत घालत होती. त्याच वेळी राहुसाहेब तिच्या घरी आला. सुरुवातीला कविता घाबरली. गावात कुणी पाहिलं तर काय होईल अशी भीती तिच्या मनात होती. पण राहुसाहेब गोड बोलून तिचं मन शांत करू लागला. तो म्हणाला, मी तुला फक्त भेटायला आलोय. तुझ्याशी 2 शब्द बोललो की मला बरं वाटतं. त्या दिवशी पहिल्यांदा त्याने तिचा हात हातात घेतला. कविताच्या मनात विचित्र भावना निर्माण झाल्या. ती काही बोलली नाही. हळूहळू त्यांच्या भेटी वाढू लागल्या. कधी गावाबाहेरच्या विहिरीजवळ, कधी डोंगराच्या पायथ्याला,
तर कधी राहूसाहेबच्या शेतातील छोट्या खोलीत ते भेटू लागले. कविता आता पूर्णपणे त्याच्या प्रेमात अडकली होती. राहूसाहेब तिच्यावर आपला हक्क समजू लागला होता. पण या सगळ्यात एक अडथळा होता आणि तो म्हणजे 10 वर्षांचा अथर्व. अथर्व खूप हुशार आणि निरागस मुलगा होता. त्याला आपल्या आईवर खूप प्रेम होतं. तो कायम तिच्या मागे पुढे फिरायचा. कविता कुठे बाहेर जायला लागली की तो लगेच विचारायचा, आई तू कुठे चालली आहेस? मी पण येतो. राहूसाहेबला हे आवडत नव्हतं. त्याला कविता एकटी हवी होती. एक दिवस तर अथर्वने राहूसाहेबला आपल्या आईच्या खूप जवळ उभं पाहिलं होतं. त्यावेळी त्याच्या मनात शंका आली होती. तो आईला म्हणाला होता, आई हा काका रोज आपल्या घरी का येतो? त्या प्रश्नाने कविता घाबरली होती. त्या दिवसानंतर राहूसाहेबच्या मनात अथर्वबद्दल राग निर्माण झाला. तो कविताला म्हणू लागला, हा मुलगा कायम आपल्यामध्ये येतो. आपण कधीच शांतपणे भेटू शकत नाही. तू त्याला थोडं दूर ठेव. कविता सुरुवातीला त्याला समजावत होती, पण राहूसाहेबच्या मनात वेगळीच आग पेटली होती. एक दिवस राहूसाहेब कविताला म्हणाला, जर अथर्वने आपल्याबद्दल कुणाला काही सांगितलं तर काय होईल माहितीये ना तुला? तुझा संसार उद्ध्वस्त होईल. विजय तुला कधीच माफ करणार नाही. कविता हे ऐकून घाबरली. तिच्या मनात भीती निर्माण झाली. याच दरम्यान गावात एक नवीन प्रसंग घडला. शाळेतून परतताना अथर्वने आपल्या मित्राला सांगितलं होतं की त्याच्या आईकडे एक काका वारंवार येतात. हे बोलणं एका महिलेच्या कानावर पडलं आणि हळूहळू गावात कुजबूज सुरू झाली. कविता जेव्हा विहिरीवर पाणी भरायला जायची तेव्हा काही महिला तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहू लागल्या. हे सगळं पाहून ती अजूनच बेचैन झाली. त्या रात्री कविता झोपली नव्हती. विजय थकून झोपला होता. अथर्व आईच्या कुशीत झोपला होता. पण कविताच्या मनात राहूसाहेबचे शब्द फिरत होते. जर अथर्वने सगळं सांगितलं तर काय होईल? आपलं गुपित बाहेर आलं तर गावात आपली बदनामी होईल. राहूसाहेब आपल्यापासून दूर जाईल. अशा विचारांनी तिचं मन भरून गेलं. दुसऱ्या दिवशी राहूसाहेब पुन्हा तिला भेटला. तो खूप रागात होता. तो म्हणाला, कविता आता वेळ निघून चालली आहे. हा मुलगा मोठा होतोय. तो आपल्या दोघांसाठी धोकादायक आहे. कविता घाबरून त्याच्याकडे पाहत राहिली. त्या क्षणापासून त्यांच्या आयुष्यात काहीतरी भयंकर घडणार याची सुरुवात झाली होती. गाव शांत होतं, लोक आपल्या आयुष्यात व्यस्त होते, पण त्या छोट्याशा घरामध्ये एक काळा निर्णय आकार घेत होता. आणि त्या निर्णयामुळे एका निरागस मुलाचं आयुष्य कायमचं बदलणार होतं. भातकुडगावमध्ये दिवस नेहमीप्रमाणेच सुरू होते. सकाळी कोंबड्यांच्या आरवण्याने गाव जागं व्हायचं. शेताकडे जाणाऱ्या लोकांची लगबग सुरू व्हायची. कुणी बैलगाडी हाकत असायचं, तर कुणी मोटरसायकलवर दुधाच्या कॅन घेऊन तालुक्याच्या दिशेने निघालेलं असायचं. पण या सगळ्या साध्या शांत वातावरणाच्या मागे कविता आणि राहूसाहेब यांच्या आयुष्यात वेगळंच काहीतरी सुरू होतं. राहूसाहेब आता कविताच्या आयुष्यात इतका खोलवर शिरला होता की ती त्याच्याशिवाय विचारही करू शकत नव्हती. विजय घरी असला की ती सामान्यपणे वागायची, पण तो बाहेर गेला की तिचं मन बेचैन व्हायचं. राहूसाहेबचा फोन येण्याची ती वाट बघायची. तो भेटायला बोलावेल आणि आपण त्याच्याकडे जाऊ असं तिला वाटायचं. एक दिवस दुपारी विजय तालुक्याच्या बाजारात गेला होता. अथर्व शाळेतून येऊन घराच्या अंगणात खेळत होता. त्याचवेळी राहूसाहेबने कविताला फोन केला आणि गावाबाहेरच्या जुन्या विहिरीजवळ बोलावलं. कविता लगेच तयार झाली. तिने अथर्वला सांगितलं, बाळा, मी थोड्या वेळात येते. तू घरात बस. पण अथर्व हट्ट करू लागला. आई मी पण येणार. मला घरी एकटं राहायचं नाही. कविता चिडली. ती म्हणाली, मी लगेच येते ना. पण अथर्व काही ऐकायला तयार नव्हता. शेवटी तिने त्याला जबरदस्तीने घरात बसवलं आणि शेजारच्या महिलेला सांगितलं की जरा लक्ष ठेव. त्यानंतर ती राहूसाहेबला भेटायला निघून गेली. विहिरीजवळ पोचल्यावर राहूसाहेब तिची वाटच पाहत उभा होता. कविताजवळ जाताच त्याने तिचा हात पकडला. तो म्हणाला, तू उशीर का केला? कविता म्हणाली, अथर्व मागे लागला होता. त्याला सांभाळून यावं लागलं. हे ऐकताच राहूसाहेबचा चेहरा बदलला. तो रागाने म्हणाला, हा मुलगा आता आपल्याला जगू देणार नाही. कायम तुझ्या मागे फिरत असतो. कविता काही बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. राहूसाहेब पुढे म्हणाला, तू बघत नाहीस का गावात लोक बोलायला लागले आहेत? काल चौकात 2 लोक माझ्याकडे बघून कुजबूज करत होते. जर हे असंच चालू राहिलं तर सगळं संपेल. कविताच्या मनात भीती निर्माण झाली. तिला गावाची बदनामी नको होती, पण त्याचवेळी तिला राहूसाहेबही हवा होता.
ती दोन वेगळ्या भावनांमध्ये अडकली होती. त्या दिवसानंतर रावसाहेब आणखी आक्रमक झाला. तो सतत कवितावर दबाव टाकू लागला. तो म्हणायचा, तू माझ्यावर खरंच प्रेम करत असशील तर आपल्यामध्ये येणारा अडथळा दूर कर. कविता हे ऐकून घाबरायची. सुरुवातीला ती त्याला विरोध करायची. तो माझा मुलगा आहे असं ती म्हणायची. पण रावसाहेब तिच्या मनावर हळूहळू परिणाम करत होता. एक दिवस रात्री विजय उशिरा घरी आला. तो खूप थकलेला होता. जेवण करून तो लगेच झोपला. पण अथर्व मात्र जागाच होता. तो आईजवळ येऊन बसला आणि म्हणाला, आई, मला तुला काही सांगायचं आहे. कविता घाबरली. ती म्हणाली, काय झालं बाळा? अथर्व हळू आवाजात म्हणाला, आई, गावातले मुलं मला चिडवत होते. ते म्हणत होते की एक म्हातारा काका रोज तुमच्या घरी येतो. ते असं का बोलतायत आई? हा प्रश्न ऐकताच कविताच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या चेहऱ्यावर घाम आला. तिने लगेच विषय बदलण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, लोक काहीही बोलतात. तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. पण अथर्व तिच्याकडे संशयाने पाहत होता. त्या रात्री कविता झोपू शकली नाही. तिला सतत वाटत होतं की अथर्वला काहीतरी कळलं आहे. जर त्याने विजयला सांगितलं तर सगळं संपेल. तिच्या मनात भीतीसोबत रागही निर्माण होऊ लागला. दुसऱ्या दिवशी ती रावसाहेबला भेटायला गेली. तिने त्याला सगळी गोष्ट सांगितली. हे ऐकताच रावसाहेब शांत झाला. काही वेळ तो काहीच बोलला नाही. मग अचानक तो म्हणाला, आता वेळ आली आहे. आपण उशीर केला तर मोठी अडचण होईल. कविता घाबरून त्याच्याकडे पाहू लागली. रावसाहेब तिच्या अगदी जवळ आला आणि म्हणाला, अथर्व, अब आपल्या दोघांसाठी धोका आहे. तो छोटा आहे, पण उद्या मोठा झाला की सगळं उघड करेल. आपल्याला कायमचं वेगळं व्हावं लागेल. कविताच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, पण तो माझा मुलगा आहे. मी त्याचं काही वाईट कसं करू? रावसाहेब तिचा चेहरा हातात घेत म्हणाला, तुला माझ्यावर प्रेम आहे ना? मग माझ्यासाठी एवढंही करू शकत नाहीस? त्या शब्दांनी कविता गप्प झाली. तिच्या मनातलं आईपण आणि तिची वासना यांच्यात संघर्ष सुरू झाला होता. दरम्यान अथर्व आपल्या छोट्याशा जगात आनंदी होता. तो रोज शाळेत जायचा. मित्रांसोबत खेळायचा. त्याला क्रिकेट खूप आवडायचं. गावाच्या मैदानात तो संध्याकाळी तासंतास खेळत असायचा. त्याचं स्वप्न होतं मोठं होऊन पोलीस अधिकारी बनायचं. तो आईला म्हणायचा, मी मोठा झालो की तुला मोठ्या शहरात घेऊन जाईन. कविता त्याचं बोलणं ऐकून वरून हसायची, पण आतून बेचैन व्हायची. कारण तिच्या मनात आता वेगळेच विचार सुरू झाले होते. एक दिवस गावात जत्रा भरली होती. सगळीकडे दिवे लावलेले होते. लोकांची गर्दी होती. अथर्व आपल्या मित्रांसोबत खेळण्यात रमला होता. कविता आणि रावसाहेब गर्दीच्या आडोशाला भेटले. त्या दिवशी रावसाहेबने पहिल्यांदाच स्पष्ट शब्दात म्हटलं, अथर्व जिवंत असेपर्यंत आपण कधीच एकत्र येऊ शकत नाही. कविता हादरली. ती काही बोलली नाही. पण रावसाहेब तिच्या मनात विष पेरत होता. तो तिला भविष्याची स्वप्न दाखवू लागला. आपण दोघं एकत्र राहू. गाव सोडून दुसरीकडे जाऊ. नवीन आयुष्य सुरू करू, असं तो म्हणत होता. त्या रात्री कविता घरी आली तेव्हा अथर्व झोपलेला होता. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं. पण त्याच वेळी रावसाहेबचे शब्द तिच्या मनात घुमत होते. पुढच्या काही दिवसांत रावसाहेबने योजना आखायला सुरुवात केली. तो कविताला वेगवेगळे मार्ग सांगू लागला. कुणालाही संशय येणार नाही, असं सगळं करावं लागेल असं तो म्हणाला. कविता सुरुवातीला घाबरत होती, पण आता तिचं मन कठोर होऊ लागलं होतं. एक दिवस रावसाहेबने अथर्वसाठी नवीन क्रिकेट बॅट आणली. तो मुद्दाम घरात आला आणि प्रेमाने अथर्वला म्हणाला, बाळा, तुला आवडते ना क्रिकेट? ही बॅट तुझ्यासाठी. अथर्व आनंदी झाला. त्याला वाटलं रावसाहेब चांगले आहेत. तो त्यांच्यासोबत बोलू लागला, पण त्या माणसाच्या मनात काय चाललं होतं याची त्याला कल्पनाही नव्हती. त्या रात्री रावसाहेबने कविताला फोन केला. तो म्हणाला, आता योग्य वेळ जवळ आली आहे. उद्या विजय गावाबाहेर जाणार आहे ना? कविता शांत होती. काही वेळानंतर ती फक्त एवढंच म्हणाली, मला भीती वाटते आहे. रावसाहेब थंड आवाजात म्हणाला, भीती संपेल. एकदा हे सगळं झालं की आपण कायमचे मोकळे होऊ. फोन कट झाला. कविता अंधारात बसून राहिली. तिच्या शेजारी अथर्व शांत झोपला होता. पण त्या आईच्या मनात आता एक भयंकर निर्णय आकार घेत होता. आणि त्या निर्णयामुळे एका निरागस जीवाचं आयुष्य कायमचं संपणार होतं. त्या रात्री गावावर काळोख पसरला होता. आकाशात ढग दाटून आले होते.
वाऱ्याचा आवाज शांततेला आणखी भयानक बनवत होता. भातकुळगावमध्ये सगळीकडे दिवे बंद झाले होते. लोक आपल्या घरात झोपले होते. पण कविता मात्र जागी होती. तिच्या डोळ्यांना झोप नव्हती. तिच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं. अथर्व तिच्या शेजारी शांत झोपला होता. त्याच्या चेहऱ्यावर निरागस हास्य होतं. तो अधूनमधून झोपेत काहीतरी बोलत होता. कविता त्याच्याकडे पाहत होती, पण तिच्या मनात आता मायेपेक्षा भीती आणि वासना जास्त वाढली होती. राहूसाहेबचे शब्द तिच्या कानात घुमत होते. जर हा मुलगा आपल्यामध्ये राहिला तर आपण कधीच एकत्र येऊ शकणार नाही. ती स्वतःशीच झगडत होती. एक मन तिला थांबवत होतं, पण दुसरं मन तिला त्या अंधाऱ्या मार्गावर ढकलत होतं. सकाळ झाली. विजय नेहमीप्रमाणे लवकर उठला. त्याला दूध व्यवसायासाठी नगरला जायचं होतं. तो घाईघाईत तयार झाला. अथर्व अजून झोपेत होता. विजय त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, माझा मुलगा मोठा अधिकारी होणार आहे. संध्याकाळी आलो की आपण दोघं क्रिकेट खेळू. अथर्व झोपेतच हसला. विजय घराबाहेर पडला. त्याला कल्पनाही नव्हती की तो आपल्या मुलाला शेवटचं पाहत आहे. विजय निघून गेल्यानंतर कविता बराच वेळ शांत बसून राहिली. तिचे हात थरथरत होते. काही वेळानंतर तिच्या मोबाईलवर राहूसाहेबचा फोन आला. तो शांत आवाजात म्हणाला, आजच सगळं संपवायचं आहे. आता मागे फिरायचं नाही. कविता काही बोलली नाही. पण तिने फोन कट केला नाही. काही सेकंद शांतता होती. शेवटी ती हळू आवाजात म्हणाला, हो. त्या एका शब्दानं एका निष्पाप जीवाचा मृत्यू निश्चित झाला. दुपार झाली. अथर्व शाळेतून घरी आला. तो खूप आनंदात होता. आई, आज मला शाळेत स्टार मिळाला असं म्हणत त्याने वही कवितासमोर धरली. शिक्षकांनी त्याच्या अभ्यासाचं कौतुक केलं होतं. कविता वरून हसली. पण तिच्या डोळ्यांत अपराधीपणा होता. अथर्वला ते समजलं नाही. तो आनंदाने जेवायला बसला. थोड्या वेळाने राहूसाहेब घराजवळ आला. त्याने मोटरसायकल बाहेर थांबवली. कविता दारात उभी होती. दोघांचे डोळे एकमेकांना भेटले. त्या नजरेत भीतीही होती आणि एक काळा निर्णयही. राहूसाहेब घरात आला आणि प्रेमाने अथर्वला म्हणाला, बाळा, चल तुला फिरायला घेऊन जातो. तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. अथर्व सुरुवातीला तयार झाला नाही. तो म्हणाला, मला आईसोबत राहायचं आहे. पण कविता स्वतः त्याला म्हणाली, जा बाळा, थोडं फिरून ये. आईचं बोलणं ऐकून अथर्व तयार झाला. त्याने पटकन चप्पल घातली आणि राहूसाहेबच्या मोटरसायकलवर बसला. गाडी गावातून बाहेर पडली. सुरुवातीला अथर्व आनंदात होता. तो रस्त्यावरच्या गोष्टी बघत होता. पण हळूहळू गाडी गावापासून दूर जंगलाच्या दिशेने जाऊ लागली. अथर्व घाबरला. तो म्हणाला, काका, आपण कुठे चाललोय? राहूसाहेब शांत आवाजात म्हणाला, तुला एक छान जागा दाखवतो. काही वेळानंतर ते गावापासून खूप दूर एका ओसाड डोंगराळ भागात पोचले. तिथे आजूबाजूला कुणीच नव्हतं. फक्त झाडं आणि शांतता होती. राहूसाहेबने गाडी थांबवली. अथर्व खाली उतरला. तो आजूबाजूला पाहू लागला. त्याला भीती वाटत होती. तो म्हणाला, काका, मला घरी जायचं आहे. राहूसाहेब काही बोलला नाही. त्याचा चेहरा पूर्ण बदलला होता. त्याच्या डोळ्यांत क्रूरता दिसत होती. त्याने हळूहळू खिशातून एक मजबूत दोरी बाहेर काढली. अथर्व घाबरून मागे सरकला. तो म्हणाला, काका, हे काय आहे? क्षणात राहूसाहेबने त्याच्या गळ्याभोवती दोरी आवळली. अथर्व जोरजोरात ओरडू लागला. तो स्वतःला सोडवण्यासाठी धडपड करू लागला. त्याच्या डोळ्यांत भीती भरली होती. त्याला काहीच समजत नव्हतं. तो सतत आईला हाक मारत होता. पण त्या निर्जन ठिकाणी त्याचा आवाज ऐकायला कुणीच नव्हतं. राहूसाहेबने अजून जोर लावला. काही क्षणांत अथर्वची हालचाल कमी झाली. त्याचे हात हळूहळू शांत पडले. त्या निरागस मुलाचा श्वास कायमचा थांबला. काही क्षण राहूसाहेब तसाच उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर ना पश्चाताप होता ना भीती. त्याने मृतदेह ओढत डोंगराच्या खाली नेला आणि झुडपांमध्ये फेकून दिला. नंतर तो शांतपणे तिथून निघून गेला. गावात परत येईपर्यंत त्याने चेहऱ्यावर सामान्य भाव आणले होते. घरात पोचल्यावर कविता दारात उभी होती. तिचे हात थरथरत होते. राहूसाहेब तिच्याकडे बघून फक्त एवढंच म्हणाला, सगळं संपलं. हे ऐकताच कविताच्या डोळ्यांत पाणी आलं. पण ते दुःखाचं नव्हतं की भीतीचं हे तिलाही समजत नव्हतं. संध्याकाळ झाली. विजय अजून घरी परतला नव्हता. कविता मोठमोठ्याने रडण्याचं नाटक करू लागली. ती शेजाऱ्यांकडे धावत गेली आणि म्हणाली, माझा मुलगा हरवला आहे.
कुठेच दिसत नाही. गावात गोंधळ उडाला. लोक अथर्वला शोधायला बाहेर पडले. कुणी शेतात शोधू लागलं तर कुणी रस्त्यावर. रात्रभर शोध सुरू होता, पण अथर्वचा काहीच पत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी कविता पोलीस स्टेशनमध्ये गेली. ती रडत रडत म्हणाली, साहेब, माझा मुलगा हरवला आहे. कुणीतरी त्याचं अपहरण केलं आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवली आणि शोध सुरू केला. गावात सगळीकडे चर्चा सुरू झाली. लोकांना धक्का बसला होता. छोटासा अथर्व सगळ्यांचा लाडका होता. 3 दिवस उलटले. त्यानंतर गावाजवळच्या डोंगराळ भागात गुरं चारणाऱ्या एका माणसाला दुर्गंधी आली. तो जवळ गेला आणि झुडपांमध्ये त्याला एका मुलाचा मृतदेह दिसला. त्याने लगेच गावकऱ्यांना बोलावलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाची अवस्था खराब झाली होती, पण कपड्यांवरून ओळख पटली की तो अथर्वच होता. ही बातमी गावात पोहोचताच सगळीकडे शोककळा पसरली. कविता तिथे आली आणि मोठमोठ्याने रडू लागली. ती म्हणत होती, माझ्या मुलाला कोणी मारलं. पण पोलिसांना तिचं वागणं संशयास्पद वाटत होतं. तिच्या चेहऱ्यावर खरं दुःख दिसत नव्हतं. तपास सुरू झाला. पोलिसांनी गावातील लोकांची चौकशी केली. त्यावेळी काही लोकांनी सांगितलं की राहूसाहेब वारंवार कविताच्या घरी येत होता. एका महिलेने तर सांगितलं की तिने कविता आणि राहूसाहेबला गावाबाहेर एकत्र पाहिलं होतं. पोलिसांचा संशय वाढला. त्यांनी कविताला पोलीस स्टेशनला बोलावलं. सुरुवातीला ती काहीच सांगत नव्हती, पण पोलिसांनी कडक चौकशी सुरू केली. प्रश्नांवर प्रश्न विचारले. शेवटी कविता घाबरली. तिचा आवाज थरथरू लागला आणि काही क्षणांत तिने सगळा गुन्हा कबूल केला. तिने सांगितलं की राहूसाहेबच्या प्रेमात अंधळी होऊन तिने स्वतःच्या मुलाला मारण्याचा निर्णय घेतला. हे ऐकताच पोलीसही हादरले. त्यानंतर पोलिसांनी राहूसाहेबला अटक केली. सुरुवातीला तो स्वतःला निर्दोष सांगत होता, पण पोलिसांनी पुरावे दाखवताच तोही शांत झाला. गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोकांना विश्वास बसत नव्हता की एक आई आपल्या मुलासोबत असं करू शकते. भातकुळगावमध्ये प्रत्येकाच्या तोंडी आता एकच चर्चा होती. वासनेच्या आंधळेपणामुळे एका निष्पाप मुलाचा जीव गेला होता. अथर्वच्या मृत्यूची बातमी संपूर्ण भातकुळगावमध्ये वाऱ्यासारखी पसरली होती. गावातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख आणि संताप दिसत होता. ज्या मुलाला सगळं गाव प्रेम करायचं, जो कायम हसतमुख फिरायचा, त्या छोट्या अथर्वचा असा भयानक अंत झाल्याचं कुणालाच सहन होत नव्हतं. पोलीस स्टेशनच्या बाहेर गावकऱ्यांची गर्दी जमू लागली होती. लोकांच्या तोंडी एकच नाव होतं, कविता आणि राहूसाहेब. गावातील महिला संतापाने बोलत होत्या की ज्या आईने स्वतःच्या पोटच्या गोळ्याचा विचार केला नाही तिला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. पुरुष मंडळी राहूसाहेबबद्दल संताप व्यक्त करत होती. गावातील काही वृद्ध लोक म्हणत होते की एवढं वय झाल्यावरही त्या माणसाने स्वतःच्या वासनासाठी एका निरागस मुलाचा बळी घेतला. पोलिसांनी कविता आणि राहूसाहेब दोघांनाही न्यायालयासमोर हजर करण्याची तयारी सुरू केली, पण त्याआधी पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रमाची सखोल चौकशी केली. अथर्वचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. अहवालात स्पष्ट झालं की त्याचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाला होता. त्याच्या गळ्यावर दोरीच्या खुणा होत्या. पोलिसांनी त्या डोंगराळ भागाची तपासणी केली जिथे मृतदेह सापडला होता. तिथे त्यांना मोटरसायकलच्या टायरचे निशाण दिसले. काही अंतरावर एक तुटलेली दोरी देखील सापडली. पोलिसांनी ती पुरावा म्हणून जप्त केली. त्यानंतर राहूसाहेबच्या मोटरसायकलची तपासणी करण्यात आली आणि टायरचे निशाण घटनास्थळी सापडलेल्या निशाणांशी जुळत असल्याचं समोर आलं. तपास जसजसा पुढे जात होता तसतशी आणखी धक्कादायक माहिती समोर येत होती. पोलिसांनी कविताचा मोबाईल तपासला तेव्हा त्यात राहूसाहेबसोबतचे अनेक कॉल रेकॉर्ड सापडले. दोघांमध्ये रात्री उशिरापर्यंत बोलणं होत असल्याचं स्पष्ट झालं. काही संदेशांमधून देखील त्यांच्या संबंधांची माहिती समोर आली. ही सगळी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोघांची पुन्हा चौकशी केली. सुरुवातीला राहूसाहेब सतत स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. तो म्हणत होता की कविता खोटं बोलत आहे, पण पोलिसांनी पुरावे समोर ठेवताच त्याचा आवाज हळूहळू कमी झाला. एका चौकशीदरम्यान राहूसाहेबने अखेर गुन्हा मान्य केला. त्याने सांगितलं की अथर्व त्यांच्या संबंधांमध्ये अडथळा बनत होता. त्याला भीती होती की अथर्व मोठा झाल्यावर त्यांच्याबद्दल सगळ्यांना सांगेल. त्यामुळे त्याने अथर्वला संपवण्याचा निर्णय घेतला. ही कबुली ऐकताच उपस्थित पोलीस अधिकारी देखील काही क्षण शांत झाले. कारण इतक्या थंडपणे एका मुलाच्या खुनाची योजना आखली गेली होती. दरम्यान विजयला जेव्हा या सगळ्याची माहिती मिळाली तेव्हा त्याच्या आयुष्याचा पाया हादरला. आपल्या पत्नीने आणि तिच्या प्रियकराने मिळून आपल्या मुलाचा खून केला हे सत्य त्याला सहन होत नव्हतं. तो पोलीस स्टेशनमध्येच कोसळला.
त्याच्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहत होते. तो रडत रडत म्हणत होता, मी माझ्या कुटुंबासाठी दिवस-रात्र मेहनत करत होतो. पण माझ्याच घरात माझ्या मुलाचा जीव घेतला गेला. विजयची अवस्था पाहून गावातील लोकांच्याही डोळ्यांत पाणी आलं. अनेकांनी त्याला आधार देण्याचा प्रयत्न केला, पण एक बाप म्हणून त्याचं दुःख शब्दांत मांडणं अशक्य होतं. काही दिवसांनी कविता आणि राहूसाहेबला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाबाहेर मोठी गर्दी जमली होती. लोक दोघांविरोधात घोषणा देत होते. पोलिसांच्या कडक बंदोबस्तात त्यांना कोर्टात आणण्यात आलं. कविताचा चेहरा पूर्ण उतरलेला होता. ती खाली मान घालून चालत होती. राहूसाहेब मात्र सुरुवातीला शांत दिसत होता, पण लोकांचा संताप पाहून त्याच्याही चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. सरकारी वकिलांनी न्यायालयात संपूर्ण घटनाक्रम मांडला. त्यांनी सांगितलं की हा खून पूर्णपणे नियोजन करून करण्यात आला होता. एका निरागस मुलाचा जीव केवळ स्वतःच्या संबंधांमध्ये अडथळा येत असल्यामुळे घेण्यात आला. पोलिसांनी जमा केलेले पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. कॉल रेकॉर्ड, घटनास्थळी मिळालेले पुरावे, पोस्टमार्टम रिपोर्ट आणि दोघांची कबुली या सगळ्यांमुळे केस मजबूत झाली होती. दरम्यान गावात लोकांच्या मनात कविताबद्दल प्रचंड तिरस्कार निर्माण झाला होता. पूर्वी तिच्याशी बोलणाऱ्या महिला आता तिचं नावही घ्यायला तयार नव्हत्या. गावातील लोक म्हणत होते की आई या शब्दालाच तिने काळिमा फासला. राहूसाहेबच्या घरावरही लोकांनी संताप व्यक्त केला. गावातील अनेकांनी त्याच्याशी संबंध तोडले. लोक त्याच्याकडे घृणेने पाहू लागले. केस अनेक महिन्यांपर्यंत चालली. प्रत्येक तारखेला विजय कोर्टात हजर राहायचा. प्रत्येक वेळी आपल्या मुलाचा फोटो हातात घेऊन तो शांतपणे बसलेला असायचा. त्याच्या चेहऱ्यावरचं दुःख दिवसेंदिवस वाढत चाललं होतं. एका दिवशी न्यायालयाने अंतिम निर्णयासाठी तारीख दिली. त्या दिवशी कोर्टात मोठी गर्दी होती. सगळ्यांचं लक्ष न्यायाधीशांच्या निर्णयाकडे होतं. न्यायाधीशांनी आपल्या निर्णयात म्हटलं की हा गुन्हा अत्यंत क्रूर आणि अमानवी आहे. एका निष्पाप मुलाचा जीव स्वतःच्या स्वार्थासाठी घेण्यात आला आहे. समाजात अशा गुन्ह्यांना कठोर संदेश देणं आवश्यक आहे. त्यानंतर न्यायालयाने राहूसाहेब आणि कविता दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली. निर्णय ऐकताच कोर्टात शांतता पसरली. कविता रडू लागली. ती सतत म्हणत होती की माझ्याकडून चूक झाली, पण आता खूप उशीर झाला होता. तिच्या एका चुकीच्या निर्णयामुळे तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. राहूसाहेब देखील शांत उभा होता. ज्या माणसाने स्वतःच्या वासनासाठी एका मुलाचा जीव घेतला होता, त्याचं शेवटचं आयुष्य आता तुरुंगाच्या भिंतीआड जाणार होतं. विजय मात्र पूर्णपणे तुटून गेला होता. कोर्टाबाहेर येताना त्याने आपल्या मुलाचा फोटो छातीशी धरला आणि डोळ्यांत पाणी आणून फक्त एवढंच म्हणाला, माझा अथर्व परत येणार नाही. भातकुडगावमध्ये ही घटना अनेक वर्ष लोक विसरू शकले नाहीत. आजही गावात या घटनेची चर्चा झाली की लोकांच्या अंगावर काटा येतो. कारण ही फक्त एका खुनाची गोष्ट नव्हती, तर वासना, विश्वासघात आणि माणुसकी हरवलेल्या दोन लोकांची भयानक कहाणी होती. मित्रांनो, या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सत्य घटनांवर आधारित कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.